नमस्कार, मी प्राध्यापक गणपत कोंडिबा कांदे. पहलगाम हमल्यानंतर संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये एक तीव्र नाराजी आणि संतापाची लाट पसरलेली आहे. देशातील प्रत्येक नागरिक आता सरकारकडे ही मागणी करतोय की आता थांबू नका, आता काहीतरी मोठं करा, जेणेकरून हे दहशतवादी, हे आतंकवादी परत भारताकडं वाकड्या नजरेनं पाहणार नाहीत. जगातील प्रमुख देशांनीसुद्धा यासाठी भारताला पाठिंबा दर्शविलेला आहे आणि भारतासोबत ते खंबीरपणे उभे आहेत अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिलेली आहे. या हमल्यानंतर मी सुद्धा व्यथित झालो आहे आणि या दहशतवाद्यांच्या संदर्भात 4 ओळी मी आपल्यासमोर सादर करतोय. वासनेच्या डोंबातून जन्माला आलेल्या मानवी किड्यांनो, वासनेच्या डोंबातून जन्माला आलेल्या मानवी किड्यांनो, स्वार्थाची भूतं नाचून पोटाची खळगी भरणाऱ्या जंगली श्वापदांनो, वासनेच्या डोंबातून जन्माला आलेल्या मानवी किड्यांनो, स्वार्थाची भूतं नाचून पोटाची खळगी भरणाऱ्या जंगली श्वापदांनो, एक दिवस असा येईल, एक दिवस असा येईल ज्या दिवशी तुमच्या कर्मांचा भागाकार केला जाईल. एक दिवस असा येईल ज्या दिवशी तुमच्या कर्मांचा भागाकार केला जाईल आणि बाकी शून्य येईपर्यंत तुमच्या अंगावरची चामडी सोलून काढली जाईल आणि बाकी शून्य येईपर्यंत तुमच्या अंगावरची चामडी सोलून काढली जाईल. हीच सत्यता आहे, हाच न्याय आहे. सत्यमेव जयते.